नमस्कार. पी.एन. क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा माझा व्हिडिओचा तिसरा भाग आहे. आधीच्या दोन भागांमध्ये मी ज्येष्ठा आणि कनिष्ठा ही दोन शब्द कसे बनवायचे ते सांगितलेलं आहे. हा तिसरा भाग आहे. या भागामध्ये गौरी कसं करायचं आहे, गौरी हा शब्द कसा बनवायचा आहे मोत्यांमध्ये ते मी सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा हे परत आपण 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 1 2 आणि हा तिसरा. या मोत्यात खालच्या बाजूनी तंगूस आहे, त्याच मोत्यातून मी परत सुई काढून घेतलेली आहे. अजून पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे. इथे आता परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. पुढच्या 2 मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. इथे परत एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा एक लाल मोती घ्यायचा आहे. परत सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. आणि आता ही जी पूर्ण ओळ आहे ही क्रीम कलरच्या मोत्यांनी आधी जशी विणली आहे तसंच विणून घ्यायची आहे. इथे ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. पूर्ण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेतली. आता इथे 1 2 3 तिसऱ्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. इथे परत 2 मोती क्रीम कलरचे घ्यायचे. आता इथे एक लाल आणि एक क्रीम कलर असे 2 मोती घ्यायचे. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे आधी क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. एक आणि हा दुसरा. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत एक पहिला क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा आहे. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. परत ह्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. इथे परत हे मी 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. त्याच मोत्यातून सुई मी काढून घेणार आहे वरून खालच्या दिशेने.
इथे पुढे 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता आधी एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि मग हा लाल. परत या 2 मोत्यातून त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत एक लाल आणि हा एक क्रीम कलरचा मोती असे घ्यायचे. इथे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. आता इथे एक क्रीम कलरचा मोती पहिला, मग एक लाल. परत या मोत्यातून आणि हा एकटाच मोती राहिला आहे त्याच्यातून पण सुई काढून घेतली. इथे आता 3 क्रीम कलरचे मोती, पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घेतलेली आहे. आता इथे परत नवीन ओळ चालू झालेली आहे आपली. तर इथे 2 क्रीम कलरचे मोती, पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायचे. आता इथे पहिला एक लाल मोती घ्यायचा आहे आणि मग क्रीम कलरचा मोती. परत ह्या 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून आता इथे 2 लाल मोती, 1 आणि हा 2. परत 2 लाल मोती, आता परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक क्रीम आणि हा एक लाल. परत पुढच्या 2 मोत्यातून इथे 2 क्रीम कलरचे मोती. आता या मोत्यातून एका सुई काढून घ्यायची. इथं आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे आपल्याला परत 3 मोती घ्यायचे. त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे, मग एक लाल घ्यायचा आणि परत एक हा क्रीम कलरचा. असे 3 मोती घेतले.
त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा लाल एक घ्यायचा. आणि आता ही पुढची ओळ जी आहे ही पूर्ण क्रीम कलरच्या मोत्यांनी पूर्ण करून घ्यायची आहे. क्रीम कलरनी पूर्ण ओळ विणून घेतली. आता 1 2 3 तिसऱ्या मोत्यात वरच्या साईडनी आपला तंगूस आहे. तर आता इथे एक लाल मोती घ्यायचा आणि मग हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता ही पूर्ण ओळ आपण इथपर्यंत 2 2 लाल मोती घेऊन विणून घ्यायची आहे. इथे मी सुरुवात जी केली ती एक लाल आणि एक क्रीम कलरचा मोती विणून केली. 1 2 3 मी हे 3 वेळेला 2 2 लाल मोती घेऊन विणलं आणि हे पुढचं जे आहे इथे मी एक क्रीम आणि एक लाल मोती घेऊन परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला परत एक लाल मोती घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत त्याच 2 मोत्यातून सुई अशी आपण काढून घ्यायची आहे. आता ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे आपल्याला जे 3 मोती घ्यायचे आहेत त्यातले एक पहिला क्रीम घ्यायचा आहे, मग एक लाल घ्यायचा आहे आणि परत एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे. असे 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता इथे पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आणि इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा, मग हा लाल घ्यायचा आहे. परत त्याच मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. पुढच्या मोत्यामधून या 2 लाल मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा लाल मोती घ्यायचा आहे. या 2 मोत्यातून त्याच 2 लाल मोत्यातून मी सुई काढून घेते. आता ही पूर्ण ओळ आपण अशी विणून घ्यायची. पांढऱ्या मोत्यांनी क्रीम कलरच्या मोत्यांनी पूर्ण ओळ विणून घ्यायची आहे. ही पूर्ण ओळ इथून खालपर्यंत मी हे क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेतली. आता 1 2 3 तिसऱ्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे. तर इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक लाल घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि ह्या 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. आता इथून पुढे ही पूर्ण ओळ आपण 2 2 लाल मोत्यांनी विणून घ्यायची आहे.
ही मी इथपर्यंत विणली आहे नेहमीसारखी. इथून पुढे पण परत 2-2 लाल मोत्यांनीच ही ओळ पूर्ण करायची आहे. वरपर्यंत 2 मोत्यातून काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यात घालायची ही सुई. इथे पण आपण 1 आणि 2 लाल कलरचेच मोती घेणार आहोत. म्हणजे ही पूर्ण ओळ आपण इथपासून वरपर्यंत लाल मोत्यांनी विणून घेतलेली आहे. या लाल मोत्यातून वरच्या एका सुई काढून घेतलेली आहे. ही एक ओळ आपली इथे पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ करताना परत 3 क्रीम कलरच्या मोत्यांनी सुरुवात करायची. 1, हे 2 आणि हा तिसरा. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आणि इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. परत पुढच्या मोत्यांमधून सुई आपण नेहमीप्रमाणे काढून घ्यायची. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा एक लाल मोती घ्यायचा आहे. आणि ही जी ओळ आहे ही पूर्ण आता 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन ही जशी विणली आहे तशीच ही पण पूर्ण ओळ विणून घ्यायची आहे. इथे ही ओळ आपली क्रीम कलरच्या मोत्यांनी मी पूर्ण करून घेतलेली आहे. आता यावरती म्हणजे 1, 2, 3 तिसऱ्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूच आहे. तर इथं याला आपण र या अक्षराला सुरुवात करणार आहोत. इथून 2 क्रीम कलरचे मोती घेतले. परत सेम विणलेला आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत 2 क्रीम कलरचे मोती घेतले. या 2 मोत्यातून परत सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यात घेतली. आता इथे आपल्याला एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा आहे. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत एक लाल मोती घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे. इथे पण एक क्रीम कलरचा घ्यायचा पहिला आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा. त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने, पुढच्या 2 मोत्यातून आणि इथे 2 क्रीम कलरचे मोती. परत त्याच एका मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. इथे आता परत हे 3 क्रीम कलरचे मोती. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचेत. 1 आणि 2. इथे परत 2 लाल कलरचे मोती घ्यायचेत.
सेम विणायचं. इथे आता 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 2 लाल रंगाचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. आणि पुढची ही सगळी ओळ आता क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायची आहे. आता ही पूर्ण ओळ करून घेतली. 1 2 3 तिसऱ्या मोत्यात वरच्या साईडने तंगूस आहे, तर इथे परत आता हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत आपल्याला एक लाल रंगाचा घ्यायचा आधी मोती, लाल रंगाचा एक घेतला की मग हा एक क्रीम कलरचा घ्यायचा. खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत आता एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि हा एक लाल रंगाचा मोती घ्यायचा. आणि परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता परत 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि हा 2 लाल मोती. त्याच 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा. इथे आपली अजून एक ओळ ही पूर्ण झालेली आहे. आता ह्या एका मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची क्रीम कलरच्या. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातला एक लाल घ्यायचा आहे आणि हे 2 क्रीम कलरचे घ्यायचे. त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2.
परत त्याच 2 क्रीम कलर लाल मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली। पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आपल्याला अशी। आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि हा एक लाल घ्यायचा आहे। पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि आता ही जी ओळ आहे ही पूर्ण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायची इथपर्यंत। इथे 3 क्रीम कलरचे मोती घालायचे। इथे मी 1 2 म्हणजे इथे पहिला एक लाल आणि एक क्रीम घेतला, नंतर 1 आणि 2 वेळा मी फक्त क्रीम कलरनी विणून घेतलं। आता तिसऱ्यांदा विणताना काय करायचं आहे, इथे पहिला एक लाल मोती घ्यायचा आहे आणि मग एक हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे। म्हणजे हा रचा असा हा पाय येणार आहे आणि मग इथे 3 क्रीम कलरचे मोती घालायचे आहेत। 1 2 आणि 3 हे 3 क्रीम कलरचे मोती घातलेले आहेत। त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची। परत ह्यात सगळ्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आणि मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे। या 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची। आणि आता ही पूर्ण ओळ इथपर्यंत 2-2 लाल मोत्यांनी विणून घ्यायची आहे। इथे आता या ओळीचा शेवट आला आहे, तर इथे आपण पहिल्यांदा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग एक लाल मोती घ्यायचा आहे आणि सेम विणून घ्यायचं आहे। परत या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली। 1 2 3 मोती घ्यायचे क्रीम कलरचे, त्याच मोत्यातून सुई काढून घेतली। इथे आता परत 2 क्रीम कलरचे मोती घालायचे। परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे आता एक क्रीम कलरचा मोती आणि एक लाल मोती असं विणून घ्यायचे। आणि आता ही पुढची ओळ आहे ही पूर्ण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायची आहे।
शेवटपर्यंत. इथे आपला गौरी हा शब्द पूर्ण झालेला आहे. आता प्रसन्न हा शब्द आपल्याला करायचा आहे. तो करण्याआधी इथे ही पूर्ण क्रीम कलरच्या मोत्यांनी ओळ विणून घ्यायची. इथे हे लाल मोती पण एक नाही टाकायचा. हे पूर्ण क्रीम कलरच्या मोत्यांनी ओळ एक विणून घ्यायची. आता माझ्या व्हिडिओच्या पुढच्या भागात मी प्रसन्न हा शब्द कसा बनवायचा आहे ते सांगणार आहे. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.